निर्णयावरती, तर ते आम्ही एक 4 दिवसामध्ये आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत आमच्या देशात. त्यामुळे महायुती बरोबर, त्यामुळे थोडस 2 दिवसाचा वेळ महायुतीकडून ही जय शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळावी. आज जय शिवसंग्राम प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीमध्ये जे विषय होते ते आमचे संघटनेचे वेगळे वेगळे होते, पण प्रामुख्याने हा राजकीय विषय पण एक महत्वाचा होता. या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारण्यात आलं, सगळ्यांची राय घेण्यात आली, सगळ्यांची राय पण सांगितली आम्हाला कार्यकर्त्यांनी की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही एका याच्यावर येऊन थांबलेलो आहोत निर्णयावरती. तर ते आम्ही एक 4 दिवसामध्ये आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत आमच्या देशात. आमच्या साहेबांना मान सन्मानाची वागणूक दिली. आता तुम्हाला बाकीच्यांना जी भावनिक कार्यकर्ते असते त्यांना वाटत होतं की मंत्रिपद मिळावं वगैरे, याच्यामुळेच थोडीशी नाराजी होती कार्यकर्त्यांची. पण साहेबाच्या मनात नाराजी नव्हती आणि त्यांचाच जे विचार आहेत ते घेऊन मी जय शिवसंग्राम संघटना पुढे चालली. नाही, ते राजकीय त्यांचा विषय आहे. माझा प्रामाणिक आमचा जे विषय आहे हा सामाजिक वरती येऊन ठेवतो. संघटना ही सामाजिक संघटना आहे, हे राजकीय नाही. हे सपोर्ट वगैरे करणं हे राजकारण होऊ शकतं, परंतु संघटना जे आहे ती आमची सामाजिक संघटना. जर उभा राहिला लोकसभेला तर शिवसंग्रामची भूमिका काय? जय शिवसंग्रामची माहित नाही मला. जय शिवसंग्रामची याची भूमिका जी महाराष्ट्रात राहील तीच तिथे राहील. सामाजिक विषय, पण तुम्ही आता म्हणाला की तुम्ही महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांच्याशी चर्चा करतो, म्हणजे ही चर्चा राजकीय असेल ना, तर लोकसभा तर तुम्हाला राजकारणात राजकीय बरोबर सामाजिक या दोन्ही चर्चा सुरू आहे. सामाजिक चर्चा सुरू आहे. तशी चर्चा काही झालेली नाही. मराठा आरक्षणाचं बोलला, महाराष्ट्र शासनाने 10% आरक्षण दिले ते जय शिवसंग्रामला मान्य आहे का? नाही, मान्य आहे, पण ते टिकलं पाहिजे. नाही टिकलं नाही असं वाटतं तुम्हाला? नाही ना, ह्याच्या आधी 14 दिलंच होतं ना, 24 कुठे टिकलं, म्हणून आता ही भीती वाटते ना, म्हणून आम्हाला त्यांना या गोष्टी बोलावं लागतील ना. बीड मध्ये जर विशेषतः बीड आणि सोलापूर मध्ये नाही, योग्य आता जे सध्या मराठा समाजामध्ये जी तीव्रता आहे ती तीव्रता त्यांच्या जागेवर ठीक आहे. त्यांना असं वाटतं की जर आपण हे राजकारणावाल्यांना अडविलं तर आपल्याला ही मदत करतील लोक, म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आणि ते बाहेर पडतायत त्यांच्या. पण राजकारण वेगळं, समाजकारण तेच म्हणायला लागलो ना, राजकारण वेगळं, समाजकारण हा समाजकारणाचा भाग आहे का आरक्षणाचा मुद्दा. नक्कीच तुम्ही म्हणालात की महायुतीमध्ये असतानाच महायुती होती तोपर्यंतच ते प्रगतीपथावर होतं. नंतरच्या 2.5 वर्षामध्ये तिथं ऑफिस सुद्धा ठेवलं नाही महाविकास आघाडीने. त्याचं काय करायचं मग? आताही मुख्यमंत्री असं तुम्ही कसं म्हणू शकता? हो, आता आहेत ना. आता काय प्रगती नाही, आतापर्यंत आता कोर्टामध्ये आहे. तुम्ही म्हणता महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर तुमचं बोलणं चाललंय. नाही, परत 1.5 वर्ष झालं आता ऑफिस आली का? एक बोला. सरकार येऊन 1.5 वर्ष झालं, आता ऑफिस आली का? नाही, ऑफिस येण्याचा प्रश्नच येत नाही साहेब. सध्या कोर्टामध्ये आहे तो विषय. जी गेलेली ऑफिस होती महाविकास आघाडी काळात, ती परत आली का? कशी येणार? तिथं पुन्हा बाकी काही अधिकारी तर पाहिजेत ना. अधिकारीच तिथे नाही आता सध्या. तुमच्या बैठका झालेल्या आहेत आणि अंतिम निर्णय नक्की काय असणार आहे? तुमच्या अपेक्षा काय आहेत? नाही, आमच्या अपेक्षा एवढ्याच आहेत महायुतीकडून की जय शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळावी. भविष्यामध्ये जिथं संधी मिळेल तिथं संधी उपलब्ध करून द्यावी आणि तिथं साथ द्यावी. खास करून बीड मध्ये जास्त ताकद आहे शिवसंग्रामची. थांबलो त्याच्यामुळे की वरची महाविकास आघाडी सोबत जी बोलणी आहेत ही आणखीन पूर्ण झालेली नाहीत, एक अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे महायुती बरोबर, त्यामुळे थोडस 2 दिवसाचा वेळ. महायुती